मित्रांनो, नमस्कार. आज आपण अध्ययनाचे नियम हा अतिशय महत्त्वाचा भाग मानसशास्त्रामधील शिकणार आहोत. अध्ययन कोणकोणत्या नियमाने होते, कोणकोणत्या पद्धतीने होते, कोणकोणत्या घटकांद्वारे होते, हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, लॉज ऑफ लर्निंग असं सुद्धा याला म्हटलं जातं. या अध्ययन नियमामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजे मर्मदृष्टी अध्ययन होय. यालाच इंग्रजीमध्ये इनसाइट लर्निंग असं म्हटलं जातं. मित्रांनो, प्रयत्न प्रमाद पद्धतीद्वारे व्यक्ती आणि प्राणी शिकत असतात. हे समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ कोहलर यांना मान्य नव्हते. यावर त्यांनी टीका केली. वयातूनच मर्मदृष्टी अध्ययनाला सुरुवात झाली. या पद्धतीमध्ये व्यक्ती चुकत प्रयत्न करीत शिकत नाही. समोर उपस्थित झालेली समस्या सोडविण्याकरता व्यक्ती त्याबाबत थोडा विचार करतो आणि लगेच बल्ब पेटावा व प्रकाश पडावा याप्रमाणे त्या समस्येवर उपाय सुचतो असे होते. मित्रांनो, मर्मदृष्टी अध्ययन पडताळून पाहण्यासाठी कोहलर यांनी चिंपांझी माकडावर प्रयोग केला. त्यांनी यासाठी एक पिंजरा तयार केला. या पिंजऱ्यामध्ये वरच्या बाजूला काही दूर अंतरावर केळी लटकवून ठेवली. तिथपर्यंत उडी मारूनही चिंपांझी ती केळी हस्तगत करू शकत नव्हता. इतक्या अंतरावर ती केळी होती. या पिंजऱ्यामध्येच आजूबाजूला काही लाकडी खोके ठेवलेले होते. पिंजरा नैसर्गिक परिस्थितीशी साम्यता साधेल अशी त्याची रचना केलेली होती. अशा या पिंजऱ्यात सुलतान नावाच्या चिंपांझीला सोडण्यात आले. या पिंजऱ्यात सुलतान जाताच तेथे काय आहे हे लक्षात घेतले. वर पाहिल्याबरोबर लगेच त्याला छताला लटकवलेली केळी दिसली. त्या केळीचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे परत त्याने निरीक्षण केले. त्याने थोड्या वेळातच खोके एकावर एक असे रचायला सुरुवात केली व खोक्यावर चढून केळी मिळवली. मित्रांनो, अशा पद्धतीने व्यक्तीसुद्धा कोणत्याही एकदम चुकीच्या हालचाली करीत नाही. परिस्थिती लक्षात घेतो व लगेच त्याला उत्तर मिळते. यामध्ये प्रयत्न ज्या प्रकाराने करायचे ठरवितो त्या प्रयत्नात व्यक्ती यशस्वी होतो. अशाच पद्धतीने व्यक्ती व प्राणी शिकत असतात, समस्येचे समाधान करीत असतात. गणितीय भाग अशाच पद्धतीचा आहे. अनेक समस्या अशाच अचानक सोडवल्या जातात. यामध्ये व्यक्ती आपल्या मेंदूमध्येच त्याची रचना करून पाहतो. मित्रांनो, कल्पना करून पाहतो, चित्र बनवून बघतो. हीच पद्धत लागू पडेल की नाही याचा व्यक्ती विचार करतो. अशा समस्या वारंवार निर्माण झाल्यास लगेच व्यक्तीला आधीच्या क्रिया आठवितात. त्यामुळे समस्या खूपच कमी वेळेत व ताबडतोब सोडविली जाते. व्यक्ती व प्राण्याला समस्येबाबतचा मार्ग कळतो. त्या मार्गातूनच ती समस्या सुटण्यास मदत होते. मित्रांनो, लॉज ऑफ लर्निंगमधील म्हणजे अध्ययनाच्या नियमामधील दुसरे अध्ययन आहे आणि ते म्हणजे सुप्त अध्ययन होय. यालाच लॅटेंट लर्निंग असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्यक्ती मृत्यूपर्यंत शिकत असतो. तसेच व्यक्तीला नव्या गोष्टी शिकायच्या असतात. आवश्यक त्या गोष्टी अध्ययनाने शिकत जातो व संपादित करीत असतो. परंतु व्यक्तीने एकदा संपादित केलेल्या गोष्टी वर्तनातून प्रकट होतील असे नाही. काही वर्तनाला समोर उपस्थित होण्यासाठी बक्षिसाची व शाबासकीची आवश्यकता असते. म्हणजेच ज्या वर्तन प्रक्रियेमध्ये वर्तन प्रक्रिया या संपादित केल्या जातात, पण अशा वर्तन प्रक्रिया प्रबलीकरण मिळताच समोर येतात किंवा प्रदर्शित होतात. अशा अध्ययनाला सुप्त अध्ययन असे म्हणतात. मित्रांनो, या वर्तन अध्ययनाबाबतीत टोलमन आणि हॉर्नजिक यांनी संशोधन केले. या प्रकारच्या संशोधनासाठी व्यूह अध्ययन संक्रमण कसे होते हे जाणण्यासाठी 3 प्रकारचे प्रयोग समूह तयार केले. यामधील पहिल्या समूहाला मुक्तपणे संचार करू दिला, परंतु कोणतेही बक्षीस त्यांना दिले नाही. दुसऱ्या समूहाला समूह अंतिम स्थानी पोहोचल्यानंतर बक्षीस दिले जात होते. तर तिसऱ्या समूहाला सुरुवातीचे 10 दिवसच बक्षीस न देता 11व्या दिवसापासून बक्षीस दिले गेले.
या तीनही समूहाचे विशिष्ट कालावधीनंतर निरीक्षण केले असता असे दिसून आले की पहिल्या समूहाला मुक्त संचार करू दिल्याने त्यांच्याकडून चुका या जास्त होत होत्या. त्याचबरोबर वेळही जास्त लागत होता. दुसऱ्या समूहातील उंदीर मात्र मार्गक्रमण खूप कमी वेळेत व चुकाही कमी करत होते. त्याचबरोबर तिसऱ्या समूहातील व्यूह मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याचे मार्गक्रमण करण्यासाठी जास्त वेळ लागत होता. तसेच चुकाही जास्त होत होत्या. परंतु 11व्या दिवसानंतर त्यांच्यात अचानक बदल दिसून आला. चुका कमी व्हायला लागल्या व वेळ कमी लागायला लागला. तिसऱ्या समूहात दिसून येणारे वर्तन प्रक्रिया हे सुप्त अध्ययन प्रकारचे असल्याचे दिसून येते. या तिसऱ्या समूहाला व्यूह मार्गक्रमण करता येत होते, पण त्यांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस न मिळाल्याने त्यांची गती जास्त नव्हती. मित्रांनो, अशाच पद्धतीने सुप्त अध्ययन हा अध्ययनाचा दुसरा नियम आहे. या अध्ययनाच्या नियमामधील तिसरं अध्ययन आपण बघतो आहे ते म्हणजे अपगम अध्ययन होय. यालाच इंग्रजीमध्ये अवॉइडन्स लर्निंग असं म्हटलं जातं. या प्रकारच्या अध्ययनात व्यक्ती दुःखदायी किंवा वेदनादायक प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आधीच त्याचा विचार करतो व त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी तशी व्यवस्था करतो. दुःखदायी उद्दीपक प्राप्त होण्याआधीच साजेसे वर्तन करण्याची पद्धत शिकवून घेतली जाते. यालाच अपगम अध्ययन असे म्हणतात. थंडीचे दिवस येईल म्हणून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच स्वेटर किंवा ब्लँकेट विकत घेतले जाते. पावसातून जायला शक्य होणार नाही म्हणून आधीच रेनकोट घेऊन आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवला जातो, जेणेकरून कुठेही पावसाने हजेरी लावल्यास लगेच रेनकोट शरीरावरती चढविला जातो. सुटकेपोटी अध्ययनात दुःखदायी अनुभव आल्यानंतर त्यातून सुटका करून येण्याचे शिकले जाते. परंतु अपगम अध्ययनात दुःखदायी उद्दीपकातून वाचण्यासाठी त्याची व्यवस्था आधीच करण्यात येते. मित्रांनो, इलेक्ट्रिक बिल तारखेनंतर भरल्यास 10 रुपयाचा दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी दिलेल्या तारखेच्या आतच इलेक्ट्रिक बिल आपल्याकडून भरले जाते. अशा प्रकारे व्यावहारिक जीवनात आपल्याकडून अनेक प्रतिक्रिया या दुःखदायी प्रसंगांना टाळण्यासाठी आधीच घडत असतात. मित्रांनो, अध्ययनाच्या नियमामधील हे 3 अध्ययन प्रकार आपण बघितलेले आहेत. आपण हे प्रकार समजून घेण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.